अकोल्यात धम्मयात्रेचा समारोप भव्य रॅलीने पार पडला। या यात्रेत हजारोच्या संख्येने बुद्ध बांधवांनी सहभाग घेतला। ज्ञानज्योती भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली ताडोबावरून सुरू झालेली ही यात्रा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी महू येथे पोहोचणार आहे। बुद्ध धम्माचा प्रचार आणि आंबेडकरी विचारांचा प्रचार करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही धम्मयात्रा अकोला येथे मोठ्या उत्साहात पोहोचली। यावेळी भव्य समारोप रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या बुद्ध बांधवांनी त्रिशरण आणि पंचशील मात्रांचा जयघोष करत शांततेचा संदेश दिला। ज्ञानज्योती भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली ताडोबा येथून सुरू झालेली ही यात्रा 13 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील महू येथे पोहोचणार आहे। महू हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान आहे, त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व आहे। या यात्रेत सुमारे 400 लोक सहभागी झाले असून प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने लोक जोडत आहेत। जशी जशी यात्रा पुढे सरकत आहे तसतसे आंबेडकरी विचारधारेवरील भक्तिभाव अधिकाधिक वाढताना दिसत आहे। या यात्रेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश असून समता, बंधुता आणि शांततेचा संदेश देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे। हे पदयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलला जयंती आहे, त्यानिमित्त पूज्य भंते ताडोबा येथील ज्ञानज्योती भंतेजी यांच्या अंतर्गत हे पदयात्रा काढण्यात येत आहे। त्यासाठी अकोल्याहून हे लोक पैदल महूला जाणार आहेत आणि शेवटी 13 तारखेला महूला सर्वजण पोहोचणार आहेत। यात साधारणतः 300-400 लोक सहभागी आहेत। हे प्रत्येक गावाला संख्या वाढत जाणार आहे, काही लोक कमी होणार असे वाढणार आहे। प्रत्येक गावाला प्रत्येक लोक उपासिका जोडणार आहे आणि हा संघ असाच पुढे जात राहणार आहे। धम्मयात्रेच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा प्रचार आणि समता, बंधुता याचा शांततेचा संदेश दिला जात आहे। अकोला येथे या यात्रेचे भव्य स्वागत झाले असून आता ती 13 एप्रिल रोजी महू येथे पोहोचेल। अशा ऐतिहासिक यात्रेचे भविष्यातही आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।